कला शिक्षक भरती झालीच पाहिजे, कला शिक्षक भरती झालीच पाहिजे। मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे। छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी महाराष्ट्राचे कला बुडवली, कला शिक्षक मारले अशा आशयाची तयार केलेली कागदी होडी विद्यार्थ्यांनी पाण्यात बुडवून सरकारच्या धोरणांचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आलाय। गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेली कला शिक्षक भरती आणि संच मान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे। 500 विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक ही अन्यायकारक अट रद्द करून क्रीडा शिक्षकांप्रमाणेच 250 विद्यार्थ्यांमागे एक पद मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। 12 तारखेपासून कला शिक्षकांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। या उपोषणातून कला शिक्षकांनी भरतीसाठी मागणी केलेली आहे सरकारकडे। अधिवेशन काळामध्ये सरकारकडून लवकरात लवकर भरती व्हावी यासाठी कला शिक्षकांनी आझाद मैदानावर जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला आता पाठिंबा विद्यार्थ्यांकडून देखील मिळत आहे। आपण अहिल्यानगर शहरातील चौथे शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आहोत। तिथे विद्यार्थ्यांनी जे आहे ते आता एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। कला शिक्षकांची लवकरात लवकर भरती व्हावी यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे आहे आंदोलन केलेलं आहे। त्यासोबत त्यांनी आज महाराष्ट्राची कला बुडाली अशा एक प्रतिकात्मक जहाजाची पाण्यात बुडत जहाज देखील दाखवलेलं आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून संवाद साधूया। काय नेमकी तुमची मागणी आहे, सरकारला काय आव्हान? 12 तारखेपासून आमचे कला शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। आज एक दिवसाचा अन्नत्याग केलाय, आम्ही पायात चप्पल काढली आणि आज घोडभर सुद्धा पाणी घेणार नाहीत। आमच्याकडं ना कुठली व्यवस्था आहे, तुम्ही आम्ही उन्हामध्ये बसलेलो आहे आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिले, त्यांची प्रेरणा घेऊन इथं बसलेलो आहे। हे ब्रिटिशांसारखं सरकार वागू राहिलेले, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय किंवा दुसरे कुठले प्रकारच्या गरजा नसताना ते महामार्ग आमच्यावरती लादले जातात। देवेंद्र फडणवीसांना आमचं शिक्षण नकोय, ते म्हणतात केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार आहे, पण म्हणतो नाही हे वेगळ्या विचारांचं सरकार आहे। कारण केंद्रामध्ये कला शिक्षकांची भरती होते, लवकर होते आणि आमच्या इथं मात्र अटी टाकायच्या ब्रिटिशांसारख्या। इतर विषयांसाठी 200 विद्यार्थ्यांची अट टाकायची आणि कला शिक्षक म्हटले का 500 विद्यार्थी, हा कोणता प्रकार? शिक्षक असतो आणि कलेतनं आपल्याला नाविन्य मिळतं, आम्हाला कायमस्वरूपी जे फ्रस्ट्रेशन आहे ते येत नाही, आपण कलेतून व्यक्त होत असतो, आनंद मिळत असतो, पण तो आनंद आमच्यापासून हेरवण्याचं काम सरकार करते। गेल्या काही दिवसांपासून आपण मुलांमध्ये देखील अनेक कलागुण पाहत आहोत, पण या सगळ्या कलागुणांना आता कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय असं वाटतंय? होतोय ना, कारण सरकारला हे सगळी पिढी संपवायची आणि काहीतरी एक वेगळं राज्य तयार करायचं दृष्टिकोन आम्हाला दिसतोय। कारण तिकडे पाहतो आपण शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घ्यायच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरांना ज्यावेळेस शिक्षण मिळतं आणि कला शिक्षकांची का गरज आहे? आज आमच्या शेती राहिली नाही तर आम्ही चित्र काढून काहीतरी व्यवसाय करू, आमच्या हाताला काम मिळेल, पैसा मिळेल, परंतु सरकारला ते होऊ द्यायचं नाही, म्हणून ही वेगळी परिस्थिती इथे। काय सांगशील ताई, तू आज आंदोलनाला उपस्थित राहिलेली आहे, काय नेमकी मागणी आहे? आमच्यामध्ये ज्या कला आहेत त्या आम्हाला सरकारमुळे आत्मसात करता येत नाही। आमच्यामध्ये खूप काही कला आहेत, परंतु सरकारमुळे, शासनामुळे आमच्यामध्ये त्या आम्हाला बाहेर काढता येत नाही। आमचे शिक्षक सुद्धा आज उन्हातानाचं न जेवता न पाण्याचा घोट घेता रस्त्यावर बसले आहेत आणि आंदोलन करीत आहेत। आम्हाला सुद्धा शिक्षणाची गरज आहे, शिक्षकांची गरज आहे। नुसतं विज्ञानही काही होत नाही हो, आम्हाला कलेची गरज आहे। आमच्यातल्या कला बाहेर काढायच्यात। कला जर आम्ही आत्मसात करू शकलो नाही तर आम्ही काय करू शकलो? कलेत जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कोणत्या शिक्षणात नाहीये आम्हाला। आता अधिवेशन चालू आहे, सगळेच मंत्री आज मुंबईमध्ये आहे, तुम्ही आज विद्यार्थी म्हणून शिक्षण मंत्र्यांकडे काय मागणी कराल? आमची मागणी फक्त एवढीच आहे की आमच्या कलेच्या शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, शासनाने आम्हाला न्याय दिला पाहिजे। नक्कीच आपण अजून काही ताईंकडे जाऊया। काय नेमकी मागणी राहणार आहे? आज तू इथे आलेली आहे, आज अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे, काय सांगशील? आज मुलगा मुलगी असतात ज्यांच्याकडे कलेची शिक्षा आहे पण त्यांच्याकडे कला असून सुद्धा आज कलेची शिक्षा दाबून ठेवल्यामुळे आज त्यांची कला दाखवता येत नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही आंदोलन करतो आणि आमच्या आंदोलनाला न्याय भेटला पाहिजे। नक्कीच जे आहे कला असून देखील त्याला न्याय मिळत नसल्या कारणाने आज या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे आहे शिक्षकांना पाठिंबा म्हणून एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे लवकरच सरकारला जाग येईल का असा सवाल देखील आता या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।